नमस्कार, मी नम्रता पाटील सस्वेन आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला राजस्थानची फेमस रेसिपी दाखवणार आहे. त्याचं नाव आहे दाल बाटी. चला दाल बाटी कशी बनवायची ते पाहूया. दाल बाटी बनवण्यासाठी लागणार आहे सालवाली मुगाची डाळ किंवा पंचदाल. ही डाळ धुवून घ्यायची आहे. तर 2 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अर्धा तास भिजत ठेवायची. अर्धा तास भिजवल्याने काय होतं, डाळ लवकर शिजते, वरती शिजवणार आहे म्हणून. तर डाळ भिजलेली आहे, आता शिजायला ठेवूया. तर मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात ही डाळ शिजायला ठेवायची आहे. आधी आपण धुवून घेतली म्हणून पाण्यासकट तिला टाकायचे आहे. त्याच्यानंतर हा फेस आहे ना, तो काढून घ्यायचा नेहमी, कारण हा फेस आहे ना तो चांगला नसतो, म्हणून तो काढून घ्यायचा. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायची असेल तर हे सगळं टाकून कुकरमध्ये 3 शिट्या घ्या. चमच्याभर तेल पण टाकायचं आहे याच्यामध्ये शिजवताना. आता डाळ चांगली शिजली आहे. आता हिला चांगली अशी गरगटून घ्यायची आहे किंवा रवीनी गरगटायला दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक करून घ्यायची आहे. आता याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. आता तुम्हाला जर फोडणी द्यायची नसेल ना, तर डायरेक्ट याच्यामध्ये तूप टाका. पण मी हलकीशी फोडणी देणार आहे. तूप जास्त गरम करायचं नाही, कडकडीत. थोडंसं वितळलं की याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर आणि हिंग टाकायचं 1 चिमटीभर आणि फोडणी याच्यावर टाकायची आहे. मसाल्याच्या ऐवजी तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता डाळीला. पंचडाळ पण बनवायची असेल, 5 प्रकारची डाळ येते ती पण अशीच बनवा. आता आपण बाटी बनवण्यासाठी घेतलेला आहे 1 चमचाभर बडीशोप, 1 चमचा धणे आणि हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आणि बाजूला ठेवून देऊया. आता बाटी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं जाड पीठ पाहिजे आहे. हे बघा, असं एकदम बारीक दळलेलं पीठ नाही पाहिजे, थोडं जाड. आणि जर जाड पीठ नसेल तुमच्याकडे, एकदम बारीक दळलेलं असेल तर रवा वापरायचा. 1 वाटी पीठ असेल ना तर त्याला पाव वाटी रवा वापरायचा. तर मी 1/2 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये अगदी चिमटीभर हळद घालायची आहे, खूप जास्त हळद घालायची नाही आहे. त्याच्यानंतर कुटलेला बडीशोप आणि धणे तर 1.5 चमचा घेतलेला आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे मी. 2 चिमटीभर याच्यामध्ये बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा टाकायचा आहे. ते 7 ते 8 वाटीसाठी आहे हे. 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून फुल भरून मी घट्ट तूप घेतलं आणि ते वितळवलं आहे. पातळ तूप घ्याल तर 4 टेबलस्पून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चिमटीभर टाकायचं आहे हिंग. आता हे पीठ आहे ना आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तूप टाकलेलं आहे ते सगळं पिठाला लागलं पाहिजे व्यवस्थित. दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ एकदम घट्ट मळायचं आहे. याचं पीठ आहे ना पातळ मळलं नाही पाहिजे, अगदी घट्ट पीठ मळायला पाहिजे. तसं थोडं थोडं पाणी टाकूनच असं मिक्स करायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकायला जाऊ नका. दाखवल्याप्रमाणेच पीठ मळा, कारण जर पीठ पातळ झालं ना तर बाटी व्यवस्थित बनत नाही. म्हणून पीठ एकदम घट्ट पाहिजे. हे बघा, आता असं मळून मळून घ्यायचं आहे. लागलं तरच पाणी घ्यायचं, गोळा तयार होत नसेल तरच पाणी घ्यायचं आहे. ते बघा, असं पीठ एकदम घट्ट मळलेलं आहे. ह्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा कसं पीठ मळलं आहे. आता याला आपण ना 10 मिनटापर्यंत झाकून ठेवूया. आता ही बाटी आहे ना आपल्याला रेतीमध्ये भाजायची आहे. तर टोप मी आधीच गरम केलेला आहे आणि याच्यामध्ये रेती टाकायची आहे. तर रेती पण खूप नाही टाकायची, अशी फक्त टोपाला लागेल एवढीच रेती टाकायची आहे. आता याच्यावर आपल्याला गहू चाळायची चाळण घ्यायची, अशी जाडवाली, बारीकवाली नाही घ्यायची, जाडवाली. आणि अशी उलटी ही चाळण आहे ना टाकायची आहे ह्या पद्धतीने. आणि झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे, चांगलं तापून द्यायचं आहे. आता आपण बाटी बनवायला घेऊया. तर पीठ परत एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. आता पाणी वगैरे काही लावायचं नाही याला, असंच मळायचं आहे. थोडीशी ताकद लागते मळायला. आता याचे गोळे करायचे आहेत आपल्याला. तर अगदी लाडूसारखं असं गोळा करायचा आहे. एकदम असं पीठ चिकनं करायचं नाही आहे. त्याला चिरा बिरा दिसतील तुम्हाला तर तशाच राहायला पाहिजेत.
पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. हे बघा, आता असा लाडू करून घ्यायचा आपल्याला गोल गोल या पद्धतीने. मी आधी पण एकदा दाल बाटी बनवलेली, पण मी गॅसवर भाजलेली, ती जळाली. तर भाजायला नेमकं माहिती नव्हतं, तर मला एका ताईने अशी आयडिया दिली की रेतीवर भाजायची. म्हणून मी रेतीवर भाजले. तर इतक्या छान त्या भाजल्या गेल्या ना, त्याचं भांडं पण मिळतं. त्या भांड्यापेक्षाही ह्या रेतीमध्ये खूप छान भाजल्या जातात. दाल बाटीचं भांडं मिळतं भाजायचं. तर ते भांडं न घेता तुम्ही अशी भाजा, फार छान होते दाल बाटी. आता झाकण ठेवायचं आहे बाटी याच्यात ठेवून आणि दर 5-5 मिनिटांनी आपल्याला पलटी करत राहायचं आहे. तर 5 मिनिटांनी मी दाखवते. गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला. हे बघा, आता त्याला चिरा पडलेल्या आहेत. तर सगळ्या बाजूनी सगळीकडे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ही बाटी आपल्याला आता. आता पलटी करून घेऊया. अशी 5-5 मिनिटांनी सतत बाटी पलटी करत राहायची आहे. चिमटा घ्या, हात भाजतो, कारण खूप तापलेलं असतं टोप वगैरे. 25-40 मिनिटं लागली ही मी बाटी भाजायला मला. आता कलर पाहू शकता चेंज झालेला आहे ह्याचा. अगदी छान भाजलेली आहे आतपर्यंत. आता परत एकदा कुठे कच्ची राहिलेली असेल ना, तर अशी त्या बाजूने ठेवून घ्यायची आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे. आणि परत आपल्याला 5 मिनिटं अशीच ठेवून द्यायची, म्हणजे कुठं कच्ची राहिलेली असेल ना, तर ती पण भाजून निघेल. तर आपली बाटी तयार झालेली आहे. आता काढून घ्यायची आहे खाली. थोडीशी गरम आहे. हे बघा किती छान झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला, तूप घ्यायचं आहे पातळ केलेलं आणि ही बाटी आहे ना तुपामध्ये बुडवून घ्यायची अशी. जर तुम्ही तूप खात नसाल तरच तेलामध्ये बुडवा, नाहीतर मग तुपामध्येच बुडवायची. तुपामुळे एकदम अशी खुसखुशीत, कुरकुरीत बनते ही बाटी. तर माझ्या इथे राजस्थानचे होते, त्यांच्याकडे मी ही बाटी खाल्ली होती आणि तिच्याकडनंच ही रेसिपी घेतली मी. 2 बाटी आहे ना मी मिक्सरमध्ये फोडून टाकली आणि त्याच्यात गूळ टाकला आणि तूप टाकलं. त्याला चुरमा म्हणतात. हा चुरमा असा बनत नाही, पण याच्याबरोबर हा चुरमा खूप छान लागतो खायला. आता ही बाटी आहे ना मी फोडून दाखवते. बघा आतपर्यंत चांगली शेकलेली आहे. आता याचे तुकडे करायचे तसे आणि मग आपण जेव्हा जेवतो ना, त्यावेळेला त्या डाळीत टाकायचे आणि खायचे. एकदम खुसखुशीत, कुरकुरीत खायला लागतात. 2-3 बाटी असेल ना तरी पोट भरतं, इतकं छान ही दाल बाटी लागते. तर तुम्ही अशी राजस्थानी पद्धतीने दाल बाटी बनवून बघा, फार छान लागते.